शेतकरी बांधवांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना आता कारखान्याच्या माध्यमातून अनुदानित स्वरूपात सभासद शेतकऱ्यांना ऊस रोप देण्यात आलेले। तर या वर्षीची परिस्थिती अशी झाली होती की पहिल्यांदा रान जे आहे ते आपले तयार नव्हते। या वर्षी जास्त पाऊस झालेला होता, त्याच्यामुळे रान तयार नसल्यामुळे शेतकऱ्यांनी रोप लवकर घेतले नाही। त्या भट्टी ज्यांनी तयार केल्या होत्या रोपवाटिकेत आता एक इथे शेतकरी आहेत, समजा आपल्याला लावणीला वेळ जरी लागणार असेल तर आपण महिन्याभर आधी सुद्धा जे आहे ते रोप घेऊ शकतो आणि ते व्यवस्थितरित्या जतन करू शकतो। त्याची निगा कशा पद्धतीने राखली पाहिजे त्याचं एक आदर्श उदाहरण इथं शेतकरी महोदयांनी जे आहे ते इथं हे केलेलं आहे। तर साहेब तुमचं नाव सांगा। अशोक अनिल ढगे, गाव धानोरा खुर्द। आता हे जे रोप तुम्ही आणलेले आहेत तर ते कधी आणलेले आहेत, किती दिवस झालेले तुमच्याकडे हे येऊन? या रोपाला 30 दिवस, 1 महिना कंप्लीट झालेला, 1 महिना कंप्लीट झालेला आहे। तर 1 महिना झालेला आहे, पाहू शकता हे रोप कुठं ठेवलेले आहेत। तर कंटिन्यू इथं जे आहे ते ह्या म्हणजे घराच्या ह्याच्यामुळे सावलीमुळे कंटिन्यू सावलीमध्ये राहतात। 4 वाजता 1 तास ऊन येते फक्त। 4 वाजता आणि इथं झाडांची सावली। दुसरा विषय आणखी याच्यामध्ये महत्वाचा, पाण्याचं नियोजन कसं करत होता? 2 टाइम पाणी, फुल पाणी, त्याला फुल पाणी म्हणजे पाणी म्हणजे लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, काल मारले, आता ह्याला जर दाबलं तर ह्याच्यातून पाणी असं आपल्या हाताला लागलं पाहिजे। आता माझ्या आता 4 वाजता मारलेलं काल 4 एवढं पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे, अशी काळजी आपण घेणं गरजेचं आहे। फवारणं जरी आपण हे करत असला तर त्याचं नोजल पूर्ण हे करून फ्री करून जास्त असं शावर पद्धतीनं पाणी जास्त पडलं पाहिजे, अशा पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे। फवारणी काय केली होती का इथं जागेवर? हो केली होती। काय केली होती? आतापर्यंत 2 वेळेस बुरशीनाशक गेले, होय 3 वेळेस 19 गेलाय। हा महत्वाचा विषय आहे, मायक्रो न्यूट्रन्स 2 वेळेस दिले। हा म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन, कोकोपीट आणि हे मीडिया असतं, हे कोकोपीट असतं। लावायच्या अगोदर म्हणजे लावणी चालू करायच्या 2 दिवसांना अगोदर कोराजन मारून घेतले। हा बघा, म्हणजे तिन्ही गोष्टी, एकतर त्यांनी कीड रोग व्यवस्थापनासाठी बुरशीनाशक आणि कीटकनाशक घेतलंय, पुन्हा 19 हे NPK ग्रेड खत घेतलंय, विद्रव्य खत, फॉलियर ऍप्लिकेशन त्याचं केलेलं आहे, आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा ग्रेड 2चं घेतलंय। त्याच्यामुळं पानांद्वारे जे आहे ते इथं अन्नद्रव्य व्यवस्थापन झालंय। म्हणून आणखीनही महिना झाला असताना सुद्धा इथं जे आहे ते रोप एकदम हिरवेगार आहेत, टवटवीत आहेत, ताजे तवाने आहेत, कुठंच पिवळे झाले नाही। दुसरा विषय महत्वाचा, फक्त हे करत असताना, लागवड करताना असताना एक चूक इथं झाली होती, तर त्याच्या संदर्भात बोलू की कधीही आपण कुठलंही EC फॉर्म्युलेशन ज्यावेळेस आपण घेतो, म्हणजे क्लोरोपायरिफॉस असेल किंवा क्विनॉलफॉस असेल किंवा प्रोफेनोफॉस असेल, तर हे वापरत असताना खूप काळजी घेतली पाहिजे। यांनी काय केलं होतं, लागवड करताना हे जे ट्रे आहेत तर क्लोरोपायरिफॉस 50% EC फॉर्म्युलेशन आहे त्याच्यामध्ये ते भिजत ठेवले होते। किती वेळ भिजवले होते तुम्ही? ते बुडवून काढायचं, फक्त बुडवायचं, नुसतं बुड भिजवायचं, त्याला पाला बिला नाही, आणि ते काढायचं। प्रमाण किती वापरत? 30 लिटरला एक 20 ml 25 ml गेलं बघा, म्हणजे 30 लिटर पाण्यामध्ये 25 मिली पर्यंत ह्यांनी क्लोरोपायरिफॉस वापरलं। तर त्या ठिकाणी काय अडचण आली? तसं बेने प्रक्रिया तशी केल्यामुळं, रोपाच्या ह्याला केल्यामुळं बुडवून काढले। बुडवून काढल्याच्या नंतर ते समजा बुडविले आणि जर ठुले आदल्या दिवशी सावलीला, तर त्याचा एवढा काहीच इफेक्ट होत नव्हता। पण आमच्याकडून काय झालं, बुडविण्यात आलं आणि लगेच ट्रॅक्टर मध्ये ठेवून लगेच उन्हात लागवडीच्या क्षेत्रावर नेण्यात आलं। त्याच्यामुळे कॉर्चिंग आली। कॉर्चिंग कशी आली, 2 दिवस त्याला काही वाटलं नाही, दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून ते वाळायसारखं दिसलं। पाणी ही सगळं व्यवस्थित होतं का? हो सगळं तरी सुद्धा तसं सुद्धा 3-4 दिवस ते वाळायला नाही दिसलं। पुन्हा आता ऑटोमॅटिकच ते प्लॉट सुधारायला चालू झाले। पुन्हा पाणी दिल्यानंतर हिरवं पान आले वाटायला खालून थोडं आले। तर आता त्याच्यात तुम्ही क्लोरोपायरिफॉसची म्हणजे 2-3 ट्रेला काय केलं होतं की बाबा तशी बेने प्रक्रिया केली नव्हती, फक्त बुरशीनाशक वापरलं होतं? निदर्शनात तसं आलं, आम्हाला तसं वाटू लागलं म्हणून आम्ही काय केलं त्याला की क्लोरो काढला घटक। तुमच्याशी कॉन्टॅक्ट केला, तुम्ही म्हणला क्लोरो नसतं, बाकी कशाने नाही। नंतर मग तुमच्या सांगण्यामुळे आम्ही काय केलं, क्लोरो घटक काढला आणि फक्त झ्युमिक बुरशीनाशक बुडवून काढले आणि ते डायरेक्ट फील्डवर नेऊन 3-4 कॅरेट लावून बघितले, त्याला कसलाच इफेक्ट नाही, उलटे ती चांगले दिसायला। मग पुन्हा काय केलं आम्ही, नंतर क्लोरो हा घटक यातून वगळला। तर शेतकरी बांधवांनो, महत्वाचा विषय आहे, क्लोरोपायरिफॉस सारखे EC फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक वापरताना, फवारणीद्वारे सुद्धा वापरताना
स्क्वार्चिंग मोठ्या प्रमाणामध्ये येते जर प्रमाणापेक्षा जास्त जर ते वापरलं तर. त्याच्यामुळं शक्यतो 1 लिटर पाण्यामध्ये आपण हार्डली म्हणजे अर्धा मिली ते 1 मिलीच्या वर आपलं प्रमाण गेलं नाही पाहिजे. एवढी काळजी जी आहे ती आपण सर्वांनी घेतली पाहिजे. आणि रोप जतन करताना जे आहे ते महिनाभर सुद्धा आपण रोप व्यवस्थित सांभाळू शकतो. तर या शेतकरी महोदयांनी सांगितल्याप्रमाणे आपण रोपांचं नियोजन जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे.